हॅलो नमस्कार, मी शोनपत्रे. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता आम्ही जातो आहे मुंबईला. तर का जातो आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. पण आता आमची 7:30ची बस आहे. तर आता आम्ही निघतो आहे. आता मी दिदाची वाट बघते आहे. दिदा आली की आम्ही लगेच निघू. मागे बघू शकता मित्रांनो की पॅकिंग वगैरे तर सगळं झालं आहे करून. आता मी फक्त दिदाची वाट बघते. दिदा आली की ती लगेच तयारी करेल आणि आम्ही निघू. वाडीतल्या साकाला आम्ही सांगितलं रिक्षाने सोडायला. पण मित्रांनो, आमचा हा प्रवास आहे जो मुंबईचा, तो खूप हॅक्टिक होणार आहे. कारण आम्हा दोघींना सुद्धा बस लागते. आता कशी होते ही जर्नी माहीत नाही, कारण मुंबईला जातो म्हणजे 8 तास, तरी 8 किंवा 12 तास धरूनच चला तुम्ही. बसनं जातो आहे म्हणजे. तर आमची फुल वाट लागणार आहे. आणि मला नाही माहिती की कसा ब्लॉग होणार आहे ते. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही मुंबईला का जातो आहे ते, एवढा सगळा स्ट्रगल करत. तर स्टे ट्यून. काळजी घे स्वतःच्या. लक्ष दे जरा. येऊ आत्ता झाला का काय बघ, दुकानला डायरेक्ट तुझं उशीर झाला म्हणून मी आपल्या इकडे पहिला आलो. ते आहे ते आता पुढे गेला की आहे बघ मुंगली फाट्यावरचं. नाही नाही इकडे इकडे आधी इकडे. अरे कसं फाट्याच्या हा पाण्यावर आता तुमच्यावर कोण आहे जायचं जाताना? आम्ही दोघी हा हो, म्हणून आम्ही जातोय गाडी. तर मित्रांनो, तर आम्ही आलो आहे जिथून आम्हाला बस पिकअप करणार आहे तिथे. पण एक गडबड झाली की बसचा टायमिंग आहे खरं 5:45 आणि येणारे बस 5:45ला. म्हणजे आता वाजलेत 5:30 आणि आम्ही आता 1.5 तास इथं माशा मारणार आहोत. काय बोलणार, आता थांबावंच लागणार आहे आम्हाला इथे, ऑप्शनच नाही. मित्रांनो, बस आलेली आहे आमची आणि आता आम्ही बसमध्ये बसतो, जरा सेटल होतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. मित्रांनो, आता गाडी थांबली हातकंबामध्ये आणि सर्वजण वॉशरूमसाठी उतरले आहेत आणि 10 मिनटं थांबली आहे गाडी. आणि आम्हाला वाटलं होतं चार्जिंग पोर्ट असतील गाडीमध्ये, पण नाही आहेत. तर मी तुम्हाला सकाळीच सांगेन, पोचल्यानंतर अपडेट करेन. तोपर्यंत गुड नाईट. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही हॉटेल पंचामृतला थांबलो जेवणासाठी आणि आता दाल खिचडी मागवले. तर खूप वाट लागली माझी प्रवासामध्ये. मला ब्लॉगिंग करता पण आली नाही मध्येच, कारण चार्जिंग करायला इथे चार्जिंग पोर्ट पण नाही आत बसमध्ये. तर आता जेवढी चार्जिंग आहे त्याच्यामध्ये जेवढं मला ब्लॉगिंग करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आवडला तर आत्ताच सांगते, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि लाईकसुद्धा करा. दादा भेटला आहे, घ्यायला आला आहे आम्हाला. दादा 1 तास आम्हाला लेट थांबवलं तिथे आणि आता आम्हाला न्यायला आला आहे. हां, आता आम्ही चाललो आहे घरी. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दादू बोल, बाय बोल दादू.